हाय स्टुडंट्स, वेलकम इन एज्युकेशन क्लासेस. आज आपण 9th स्टँडर्ड मॅथ्स 2चा 6 नंबरचा लेसन सर्कल पाहत आहोत. त्याच्यातील प्रॅक्टिस सेट 6.3 पाहूया. त्याआधी एज्युकेशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पाहूया प्रॅक्टिस सेट 6.3. इथे आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचे आहेत. सर्कल कन्स्ट्रक्शन करून ट्रायंगल कन्स्ट्रक्शन करून इन सर्कल आणि सर्कम सर्कल आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. पाहूया कसे करायचे. इथे पहा, फर्स्ट क्वेश्चन आहे, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC सच दॅट अँगल B इज इक्वल टू 100 डिग्री, BC इज इक्वल टू 6.4 सेंटीमीटर, अँगल C इज इक्वल टू 50 डिग्री अँड कन्स्ट्रक्ट इट्स इन सर्कल. इन सर्कल ड्रॉ करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ट्रायंगल ड्रॉ करून घ्यावा लागेल, कन्स्ट्रक्शन करून घ्यावा लागेल. ठीक आहे, करूया. इथे पहा, ट्रायंगल ABC आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला इथं बेस घ्यावा लागेल BC. बेस घेऊया, BC बेस घेऊया 6.4 सेंटीमीटर जो आपल्याला दिलेला आहे. तुम्ही रफ फिगरसुद्धा ड्रॉ करू शकता. रफ फिगर नसेल ड्रॉ करायला तुम्ही डायरेक्टसुद्धा ड्रॉ करू शकता. इथे पहा 6.4 कन्स्ट्रक्शन पाहूया. 6.4चा आपल्याला काय काढायचं आहे, बेस घ्यायचा आहे 6.4. झिरो पासून घ्यायचं, अंतर 0 पासून घ्यायचं. हा झालेला आहे आपला बेस BC 6.4. जे तुम्ही कन्स्ट्रक्ट करा, ड्रॉ कराल ते पहिल्यांदा त्याची नेम्स राईट करून घ्यायचे. नेम आहे BC 6.4 सेंटीमीटर. आता पहा, इथे आपल्याला अँगल B दिलेला आहे 100 डिग्री. आता अँगल B आपण 100 डिग्री काढून घेऊया. पहा, तुमचं प्रोटेक्टर घ्या, व्यवस्थित पहा ते कसं लावायचं तुम्हाला माहितीच असेल. आता पहा, ABC लाईन आपली, त्यातला हा B पॉईंट बरोबर 90 डिग्रीला घ्यायचा आणि आपल्याला 100 डिग्री घ्यायचा आहे. तर या 0 पासून काउंट करायचं. पहा, आतल्या 0 पासून काउंट करायचा. हा 90 डिग्री असतो आपला, मग 100 त्याच्यापेक्षा जास्त असेल तर हा ऑप्टूस अँगल झाला पाहिजे. पहा, 90 डिग्रीपेक्षा जास्त 100. हे आतला, इथून ह्या 0 पासून, आतल्या 0 पासून 100 डिग्री. आपण आता केलेली खूण आहे त्याला आपण जॉईन करून घेऊया. अशा पद्धतीने. आता पुढे पहा, आपल्याला काय दिलेलं आहे, BC दिलेला आहे 6.4 सेंटीमीटर. अँगल B आपण ड्रॉ करून घेतला 100. आता अँगल C दिलेला आहे 50 डिग्री. हा अँगल C आपल्याला 50 डिग्री दिलेला आहे, तोही आपण आता काढून घेऊया. पहा, आता मात्र आता C पॉईंटला मी बरोबर प्रोटेक्टर लावलेला आहे. जेव्हा मी B पॉईंटवर ठेवलं तेव्हा मी या 0 पासून मोजलेलं होतं. आता मी C पॉईंटवर जेव्हा प्रोटेक्टर ठेवलेला आहे तेव्हा मी या 0 पासून मोजणार. कुठल्या, तर इकडच्या 0 पासून काउंट करायचे. आपल्याला हवे आहेत 50 डिग्री, आलेले आहेत इथे. कधीही लक्षात ठेवा, इकडच्या पॉईंटवर ठेवलं तर या बाजूच्या 0 पासून काउंट करायचं आणि इकडच्या पॉईंटवर ठेवलं तर या बाजूच्या 0 पासून काउंट करायचं. आता 50 डिग्री आहे C, खूण करून घेतली. आता 50 डिग्री तुम्ही ड्रॉ करून घ्या. पहा, आपला हा ट्रायंगल अशा पद्धतीने ड्रॉ झालेला आहे. 50 डिग्री इथे होता, आपल्याला इथे मिळालेला आहे A पॉईंट. इथे आपण नाव देऊया ABC आपला ड्रॉ करून झालेला आहे. B आहे 100 डिग्री, C आहे 50 डिग्री. मेजरमेंट लिहून घेऊया. आता पहा, आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे, इन सर्कल. आता घ्यायचा कंपास. कंपासमध्ये काय करायचं आहे मी तुम्हाला आता सांगते. इन सर्कल काढण्यासाठी आपल्याला अँगल बायसेक्टर काढायचे आहेत आणि अँगल बायसेक्टर तुम्हाला सर्वांना येतच असतील. आता आपल्याला समजा B हा अँगल बायसेक्ट करायचा आहे, तर पहा इथे तुमच्या अंदाजे दोन्हीकडे सेम मार्क करून घ्या. B पॉईंटवरून आर्क मारून घ्यायचे. पहा, या दोन पहा कसे मारलेले आहेत, सेम. आता काहीही करू नका, हे असंही करू शकतो तुम्ही. बी पॉईंटवर ठेवायचं कंपास आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आर्क मारायचे
किंवा असंही करू शकता, जे तुम्ही आर्क ड्रॉ केलेले आहेत तेच मेजरमेंट ठेवायचं कंपासमध्ये आणि आर्क मारून घ्यायचे. पहा, पहा तेच मेजरमेंट ठेवलेलं आहे कंपासमध्ये आणि आर्क ड्रॉ करून घेतलेले आहेत या मारलेल्या 2 आर्कवरून. आता तुम्ही हा अँगल बायसेक्टर जॉईन करून घेऊ शकता. अशा पद्धतीने हा झालेला आहे बी अँगलचा बायसेक्टर. आता आपल्याला काढायचा आहे सी अँगलचा बायसेक्टर. शक्यतो मी काय केलेलं आहे, तेच मेजरमेंट ठेवलेलं आहे आणि आर्क मारून घेतलेले आहेत आणि तेच मेजरमेंट सेम ठेवून अँगल बायसेक्टर काढण्यासाठी हे 2 आर्क मारून घेतलेले आहेत. पहा, इथे कंपास ठेवून आर्क मारला, इथे कंपास ठेवून आर्क मारला, इथे असा. आता आपण काय करूया, हे जे 2 मारलेले आर्क जोडून घेऊया. हे झालेले आहेत आपले अँगल बायसेक्टर. आणि अँगल बायसेक्टर दोन्ही ज्या पॉईंटमध्ये इथे आपल्याला मिळालेले आहेत त्या पॉईंटमधून काढायचा असतो इन सर्कल. पहा, इथे मला पॉईंट मिळालेला आहे. हे 2 अँगल बायसेक्टर काढलेले इथे एका पॉईंटमध्ये आपल्याला मिळालेले आहेत, तिथून काढायचा आहे आपला इन सर्कल. पहा, तो पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला सेंटर म्हणून, सर्कलचा सेंटर म्हणून आणि सर्कल ड्रॉ करायचा आहे. पहा, ते सर्कल अशा पद्धतीने ड्रॉ झालेला आहे. तो जो आपल्याला 2 अँगल बायसेक्टर जिथे मिळतात तो जो पॉईंट असतो तिथून काय काढायचं आहे आपल्याला इन सर्कल. पहा, ते ड्रॉ करून घेतलेलं आणि आपल्याला 2 अँगल बायसेक्टर करून जो पॉईंट मिळतो त्याला इन सेंटर म्हणायचं आणि ह्या इन सेंटरमधून आपण हा इन सर्कल ड्रॉ केलेला आहे. खूप इझी आहे. मेजरमेंट मात्र कुठेही चुकवायचं नाही. सेम आर्क मारून घेतले, तेच आर्कचं मी काय केलेलं आहे, समोर 2 आर्क मारून घेतले आणि अँगल बायसेक्टर केलेले आहेत दोन्ही बाजूचे. दोन्ही अँगलचे अँगल बायसेक्टर काढून दोन्ही अँगल बायसेक्टर ज्या पॉईंटमध्ये मला मिळाले तो पॉईंट माझा इन सेंटर मिळाला आणि त्याच्यातून मी काय काढलेलं आहे, हे सर्कल ड्रॉ करून घेतलेलं आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन पाहूया. सेकंड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. Construct triangle PQR such that angle P is equal to 70 degree, angle R is equal to 50 degree, QR is equal to 7.3 centimeter and construct its circumcenter. आता पहिल्या एक्झाम्पलला आपण इन सर्कल काढलं. आता आपल्याला सर्कल काढायचं आहे. आपल्याला सर्कम सेंटर लिहिलं होतं, सर्कल काढायचं आहे. तर काढूया. कसं काढायचं, पहा, इथे पहा, पहिल्यांदा आपल्याला दिलेलं काय आहे, अँगल पी दिलेला आहे, अँगल आर दिलेला आहे आणि आपल्याला साईड कोणती दिलेली आहे तर क्यू आर. आता आपल्याला क्यू अँगल इथे दिलेला नाही, मग पहिल्यांदा आपल्याला क्यू अँगलचं मेजरमेंट फाइंड करावं लागेल. कसं फाइंड करायचं, पहा, अँगल पी प्लस अँगल क्यू प्लस अँगल आर इज इक्वल टू 180 डिग्री. तिन्ही अँगलची ॲडिशन किती असते, 180 डिग्री. इथे तुम्ही लिहू शकता प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. कारण ट्रायंगलची प्रॉपर्टी काय आहे, 3 अँगलची ॲडिशन असते 180 डिग्री. अँगल पी आहे आपला 70 डिग्री प्लस अँगल क्यू आपल्याला फाइंड करायचा आहे. अँगल आर आहे 50 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता या 2 अँगलची करूया ॲडिशन. 50 प्लस 50 100 प्लस 20 120 डिग्री प्लस अँगल क्यू इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल क्यूचं मेजरमेंट हवं आहे. हा प्लस असलेला हा अँगल 120 डिग्री हा होईल मायनस आणि अँगल क्यू मिळाला आपल्याला 60 डिग्री. आता पहा, आपल्याला अँगल क्यू मिळालेला आहे. आता आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकतो. करूया कन्स्ट्रक्शन. आता पहिल्यांदा आपण क्यू आर पहा दिलेला आहे. क्यू आर मेजरमेंट 7.3. 7.3चा आपण काय करूया, साईड काढून घेऊया. ट्रायंगलची एक साईड 7.3 ड्रॉ करून घेऊया.
पहिल्यांदा 7.3 7.3 आणि आपण आता हे 2 पॉईंट जॉईन करून घेऊया. हा झालेला आहे आपला 7.3. हा QR साईड 7.3. आता Q आपल्याला अँगल माहिती आहे किती आहे 60 डिग्री. तो आपण काढून घेऊया. Q आहे 60 डिग्री. मी पहिल्या एक्झाम्पलमध्ये पण सांगितलं. आता या बाजूचा अँगल आपल्याला काढायचा आहे तरी इकडच्या ह्या शून्यापासून मोजायचं म्हणजे राईट हँड साईडच्या 0 पासून काउंट करायचे 60 डिग्री आलेले आहेत इथं. ते आपण जॉईन करून घेऊया. आणि अँगल R दिलेला आहे आपल्याला 50 डिग्री. म्हणजे आता R वर प्रोटेक्टर ठेवून आपल्याला किती ड्रॉ करायचा आहे 50 डिग्री, तो या 0 पासून. आणि आपल्याला हे 2 अँगल काढल्यानंतर मिळालेला आहे वरती P पॉइंट. तर मिळाला आपल्याला P. इथे आपण Q काढलेला आहे 60 डिग्री आणि R काढलेला आहे 50 डिग्री. आणि आता आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे सर्कम सर्कल ड्रॉ करण्यासाठी कोणत्याही 2 साइड काय करायचे असतात बायसेक्ट करायचे असतात. कोणत्याही 2 साइड बायसेक्ट तुम्ही करू शकता. या 2 साइड बायसेक्ट करा किंवा या कोणत्याही 2 साइड बायसेक्ट करायच्या. म्हणजे आपल्याला अँगल बायसेक्टर काढायचं नाही, आता आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे. म्हणून समजा मी QR ही साइड बायसेक्ट करत आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढत आहे, तर मी त्या साइडच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेणार. आणि QR बाजूचा परपेंडिक्युलर आहे म्हटल्यावर तो काय असणार आहे, हा असा येईल. थांबा, हा असा. आता R पॉइंटवर ठेवायचा अशा पद्धतीने. आणि आता हे 2 जॉईन करून घेऊया. म्हणजे आपल्याला QR बाजूचा काय मिळालेला आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर. पहा, आता मी QR बाजूचा काढला तर PQ बाजूचा सुद्धा मी काढून घेते. निम्म्यापेक्षा जास्त अंतर आर्क मारून घ्यायचे. PQ बाजूचा काढते तर मी P पॉइंटवर ठेवणार आणि अशा आर्क मारून घेणार. पहा, अशा पद्धतीने. QR बाजूचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढताना मी Q आणि R पॉइंटवर ठेवून कंपास ठेवून काय केलेलं आहे आर्क मारलेले आहेत. आता PQ बाजूचा काढत आहे तर मी P आणि Q या 2 पॉइंटवर कंपास ठेवून आर्क मारलेले आहेत. आता हे आपण जॉईन करून घेऊया अशा पद्धतीने. आता इथे पहा, इथे सुद्धा आपल्याला 2 परपेंडिक्युलर बायसेक्टर काढल्यानंतर एक पॉइंट मिळालेला आहे. हाच आहे आपला सर्कम सेंटर. मग असे होता आपला इन सेंटर, आता आहे सर्कम सेंटर. आणि याच्यातून आपल्याला सर्कम सेंटर म्हणजे सर्कल हे बाहेरच्या बाजूने येतं आणि इन सर्कल म्हणजे सर्कल आतल्या बाजूने. आता पहा, आपल्या ह्या 3 पॉइंटमध्ये बरोबर होते. बरोबर 3 पॉइंटमध्ये आपलं बरोबर हे होतं. आता मी सर्कल काढून घेते. हे अशा पद्धतीनं सर्कल आपलं आलेलं आहे. हे आहे सर्कम सेंटर आणि पहिल्या एक्झाम्पलमध्ये होतं इन सेंटर. इझी आहे हे एक्झाम्पल, पाहून घ्या. 3rd नंबरचं एक्झाम्पल पाहूया. 3rd नंबरचं एक्झाम्पल पहा. इथे आपल्याला दिलेलं आहे construct triangle XYZ such that XY is equal to 6.7 cm, YZ is equal to 5.8 cm, XZ is equal to 6.9 cm. Construct its in circle. आता XYZ मध्ये कोणतीही 3 साइड्स दिलेल्या आहेत. कोणतीही साइड तुम्ही बेसला घेऊ शकता. इथे मी आता YZ साइड बेसला घेत आहे. YZ
किती आहे 5.8. कोणतीही साईड बेसला घेऊन तुम्ही ट्रायंगल ड्रॉ करू शकता. 5.8 2 पॉईंट करून घेते 5.8 आणि आता ही लाईन जॉईन करून घेऊया. जी साईड काढलेली आहे त्याला आपण नाव देऊया YZ 5.8 सेंटीमीटर. आता इथे पहा XY दिलेला आहे आपल्याला 6.7. X आणि Y म्हणजे X आपल्याला इथे पॉईंट मिळणार आहे तो आहे 6.7. पट्टीमध्ये अंतर घ्या 6.7. कंपासमध्ये अंतर घेतलं मी 6.7 पट्टीवरून आणि आर्क ड्रॉ करून घेतला. आणि आता XZ आहे 6.9. XZ इथे असणार आहे 6.9. आता मी Z वरून आर्क ड्रॉ केला. हा झालेला आहे. इथे जो मिळालेला आहे पॉईंट तिथे मिळाला मला X. तिथून मी ओके आणि आता इथे मिळाला आहे मला X. आता इथे पहा XY किती आहे 6.7 सेंटीमीटर आणि XZ आहे 6.9 सेंटीमीटर. आता इथून पुढे काय करायचं आहे आपल्याला इन सर्कल काढायचं आहे. इन सर्कल म्हणजे अँगल बायसेक्टर. इन सर्कल काढायचं असेल तेव्हा काय करायचं आहे अँगल बायसेक्टर. आपण Y आणि Z हे दोन अँगल बायसेक्ट करून घेऊया. त्यासाठी Y वर कंपास ठेवायचं आणि दोन आर्क घ्यायचे सेम फर्स्ट नंबरच्या एक्झाम्पल सारखं आणि त्याच आर्कवरून काय करायचे अँगलच्या समोर आर्क मारायचे. आता हे मारलेले आर्क काय करायचं अँगल बायसेक्ट करून घ्यायचा. अशा पद्धतीने. तसंच आता Z पॉइंटवर ठेवा आणि त्याच्यावरच ठेवून परत आर्क. आता ते काय होत आहे पहा एकात मिक्स होत आहेत. ठीक आहे. पहा तो पॉइंट आपल्याला इथे मिळालेला आहे. पहा इथे तो जॉईन करून घेऊया. Z अँगलचा बायसेक्टर. ओके. आता इथे पहा इथे दोन अँगल बायसेक्ट केल्यानंतर जिथे आपल्याला सेंटर मिळालेला आहे त्याला म्हणतात इन सेंटर आणि त्याच्यातूनच काय करायचा असतो इन सर्कल ड्रॉ करायचा असतो. इन सर्कल हा आतल्या बाजूला येतो. तिन्ही साईडला जुळतोय का पाहते मी. जुळतोय आणि आता मी तो ड्रॉ करून घेते. हा पहा अशा पद्धतीने ड्रॉ केलेला आहे. इथे मला जो पॉईंट मिळालेला आहे त्याच्यातून मी हे इन सर्कल ड्रॉ करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. पहा अशा पद्धतीने ते ड्रॉ करून घेतलेलं आहे. या पॉईंटवर ठेवून बरोबर आपला इन सर्कल आलेलं आहे. 4 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. 4 नंबरचे एक्झाम्पल पहा. इन ट्रायंगल LMN LM इज इक्वल टू 7.2 सेंटीमीटर. अँगल M इज इक्वल टू 105 डिग्री. MN इज इक्वल टू 6.4 सेंटीमीटर. देन ड्रॉ LMN अँड कन्स्ट्रक्ट इट सर्कम सर्कल. आता आपल्याला सर्कम सर्कल काढायला सांगितलेलं आहे. त्यासाठी पहिल्यांदा ट्रायंगल ड्रॉ करून घेऊया. LM इज इक्वल टू 7.2 सेंटीमीटर आणि अँगल M दिलेला आहे. तर मी बेसला MN घेणार आहे कारण मला या बाजूला अँगल मिळेल म्हणून मी MN बेसला घेणार आहे. MN किती आहे 6.4. तर मी पहिल्यांदा 6.4 बाजू 6.4 ड्रॉ करून घ्या. पहा 6.4 हा झालेला आहे माझा MN.
6.4 सेंटीमीटर आणि एम दिलेला आहे आपल्याला 105 डिग्री. एमवर प्रोटेक्टर लावायचं आणि या 0 पासून मोजायचं. प्रोटेक्टर चुकीचं लावू नका. या 0 पासून मोजा. 105 110 आणि त्याच्यामध्ये हा 105 डिग्री. आता आपण जोडून घेऊया. आपण अँगल एम काढून घेतलेला आहे 105 डिग्री. आता आपल्याला एल एम काढायचा आहे 7.2. आता इथे आपल्याला कंपासमध्ये अंतर घ्यायचं आहे 7.2. पहा अशा पद्धतीने 7.2चा अंतर घेतलेला आहे आणि आर्क मारून घ्या. आपल्याला एल पॉइंट इथे भेटणार आहे, म्हणजे मी इथे आर्क मारलेला आहे आणि इथून हे जोडायचं. आर्क मारलेला आणि हा एन जोडून घ्या. आता आपल्याला इथे एल पॉइंट मिळालेला आहे किती? 7.2 सेंटीमीटर. आपल्याला काढायचं आहे सर्कम सर्कल आणि सर्कम सर्कल काढण्यासाठी आपल्याला काय काढावे लागतात? साइड बायसेक्टर, परपेंडिक्युलर बायसेक्टर. मग कोणत्याही दोन साईडचे काढा. मग मी आता एम एन आणि एल एम या दोन बाजूंचे काढणार आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर. त्यासाठी मी पहिल्यांदा साईडच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेते. आता मी एम आणि एन बाजूचा, ह्या एम एन बाजूचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करत आहे. तर मग मी एम आणि एन पॉईंटवरच काय करणार आहे? कंपास ठेवणार आहे. अशा पद्धतीने आर्क मारून घेतलेले आहेत आणि हे जोडून घ्या. आपल्याला मिळालेला आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता मी एल एम बाजूचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार आहे. तर मी एल आणि एम पॉईंट घेणार आहे. एल आणि एम पॉईंट घेऊन निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. पहिल्यांदा एम पॉईंटवर ठेवते आणि आर्क मारते ह्या बाजूला. आता एल पॉईंटवर ठेवून आर्क मारते. पहा अशा पद्धतीने हा आर्क आपण व्यवस्थित मारून घेऊया. आणि आता हे दोन आर्क काय करायचे? जोडून घ्यायचे. हे दोन्ही आर्क मी जोडून घेतलेले आहे आणि इथे मला एक पॉईंट मिळालेला आहे. दोन्ही आर्कचा परपेंडिक्युलर बायसेक्टरचा इथे मला जो पॉईंट मिळालेला आहे यालाच मी काय म्हणेल? सर्कम सेंटर. कारण आपल्याला सर्कम सर्कल काढायचं आहे आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर नंतर मिळालेला या पॉईंटला म्हणायचं सर्कम सेंटर. आता आपला सर्कल ड्रॉ होईल का पाहूया. सगळ्या पॉईंटला जुळवून पाहते मी. इथे पहा, एल पॉईंट इथे, एम पॉईंट इथे आणि एन पॉईंट इथे. आपलं सर्कल होईल. थांबा, पहा परत. इथे आपल्याला सर्कम सेंटर मिळालेला आहे. एम पॉईंट इथे, एल पॉईंट, एल एम आणि एन आपल्याला मिळत आहे. इथे आपल्याला मिळालेलं आहे सर्कम सेंटर. मी ते व्यवस्थित ड्रॉ करून घेते. जिथे काय होते, सर्कल ड्रॉ करायला गेले की स्क्रीन पूर्ण ब्लर होतीये. मी ते ड्रॉ करते आणि मग पुन्हा पहा अशा पद्धतीने आपलं सर्कम सर्कल ड्रॉ झालेलं आहे. बरोबर एल एम आणि एन या 3 पॉईंटमधून ते गेलेलं आहे. इझी आहे. 5 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 5 नंबरचे एक्झाम्पल पहा. Construct triangle DEF such that DE is equal to EF is equal to 6 cm. Angle F is equal to 45 degree and construct its circumcircle. पहा इथे आपल्याला DE आणि EF दोन साईड आपल्याला सेम दिलेले आहेत 6 cm. पहिल्यांदा आपण त्या साईड काढून घेऊया. 6 cm 6 cm. आपण बेसला EF घेऊया. बेसला आपण
EF घेऊया 6 सेंटीमीटर. बेसला घेतला आपण EF 6 सेंटीमीटर आणि आपल्याला तर वरती पॉईंट मिळणार आहे DE किती आहे 6 सेंटीमीटर. आपण कंपासमध्ये तेवढंच अंतर घेऊया 6 सेंटीमीटर आणि पहिल्यांदा अँगल EF आपल्याला ड्रॉ करून घ्यावा लागेल. अँगल EF आहे 45 डिग्री. आपण इथे प्रोटेक्टर लावणार आहोत F वर आणि 45 डिग्रीची खूण करून घेणार आहोत. इकडे आहे F आपला, म्हणजे आता आपले खूण 0 या 0 पासून आपण 45 डिग्री मोजणार आहोत. पहिल्यांदा आपण हे जोडून घेऊया. अँगल EF झालेला आहे आपला 45 डिग्री. EF आहे 6 सेंटीमीटर आणि DE आपला आहे 6 सेंटीमीटर. अँगल EF 45 डिग्री आणि EF आहे 6 सेंटीमीटर. आपल्याला E कुठे D कुठे भेटणार आहे इथे. आपण इथे पाहूया D कुठे मिळतोय. इकडे जात आहे पार. ठीक आहे, पाहूया. आपल्याला ही साईड काय करावी लागेल, वाढवून घ्यावी लागेल. आणि आपल्याला इथे मिळालेला आहे हा 6 सेंटीमीटर आणि हा आपला काय होत आहे राईट अँगल ट्रायंगल. पहा आता इथे मिळालेला आहे आपल्याला D आणि तो आहे 6 सेंटीमीटर. DE आहे 6 सेंटीमीटर. आपल्याला काढायचं आहे सर्कम सर्कल आणि सर्कम सर्कल काढण्यासाठी काढायचं आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर. मी EF आणि DE या बाजूंचं काय काढणार आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. EF बाजूचं परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्यासाठी काय करावं लागेल E आणि F हे 2 पॉईंट आपल्याला घ्यावे लागतील. E आणि F. अशा पद्धतीने आणि आता D बाजूचं काढूया परपेंडिक्युलर बायसेक्टर. E आणि आता D पॉईंटवर ठेवून आर्क मारायचे आहेत. अशा पद्धतीने आता हे 2 आर्क आपण जॉईन करून घेऊया. पहा आणि आपण जॉईन केल्यानंतर आपल्याला इथे सर्कम सर्कलचं सर्कम सेंटर कुठे भेटलेलं आहे तर ते हायपोटेनसवर भेटलेलं आहे. आणि आता त्याच्यातून आपण काय करणार आहोत सर्कम सर्कल ड्रॉ करणार आहोत. इथे सर्कम सेंटर मिळालेलं आहे आणि ते पहा आता तिन्ही अँगलमधून जात आहे का पाहूया आपलं सर्कल. इथे D, इथे E आणि इथे F. मी आता ते काढून घेते. पहा हे झालेलं आहे आपलं सर्कम सर्कल. जेव्हा आपण राईट अँगल ट्रायंगलचं सर्कम सर्कल काढत होतो तेव्हा पहा आपल्याला हायपोटेनसवर मिळालेला आहे परपेंडिक्युलर बायसेक्टरचा सर्कम सेंटर. आणि जेव्हा आपण ॲक्यूट अँगल काढला होता ॲक्यूट अँगलमध्ये आपल्याला आतल्या बाजूला मिळाला होता म्हणजे इन ट्रायंगलच्या आतल्या बाजूला भेटला होता सर्कम सेंटर. आणि जेव्हा आपण ऑप्टूस अँगल ट्रायंगल काढला तेव्हा आपल्याला सर्कम सेंटर मिळालेला होता बाहेरच्या बाजूला ट्रायंगलच्या आउटसाईडला.
थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. थँक्यू सो मच. माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.